नमस्कार श्रोते हो. आपण विनया गोरे लिखित फाइंडिंग माय कोअर, विनया गोरे ते विनया गोर हे पुस्तक वाचत आहोत. भाग 32. ले ऑफ. अजून नोकरी हातात नव्हती. माझ्याकडे खूप वेळ होता. आतापर्यंत वेळ नाही म्हणून राहून गेलेल्या आयुष्यातल्या कितीतरी गोष्टी करायला आता वेळ होता. आनंद व्हायला हवा होता. पण मन कशातच लागत नव्हतं. उत्साहच वाटत नव्हता. मी फेल्युअर आहे, कशात काही अर्थ नाही असंच डोक्यात बसलं होतं. कायम थकून गेल्यासारखं वाटत होतं. माझ्या वर्क आयुष्यात नोकरी नसल्याने मी चिडलेली, निराश, खिन्न झाले होते. आणि ही नकारात्मक ऊर्जा आता संपूर्ण जीवनावर आक्रमण करत होती. काही काळ हे सुरू होतं. पण एकदा अचानक मी खाडकन जागी झाले. मला ॲक्रनच्या दिवसांची आठवण झाली. मी मोकळ्या हवेत सूर्यप्रकाशात पळायला सुरुवात केली होती. सगळं वैफल्य, राग, धुम्मस घामावाटे निघून जात होते. मला नवीन ऊर्जा मिळत होती. आज मला माझ्यात काहीतरी बदलायला हवं हे लक्षात आलं. पहिला विचार, किक माय सेल्फ इन द बट. आणि स्वतःला बजावलं, स्वतःची खंत वाटायची सोड. स्वतःचं दुःख कुरवाळायचं सोड. अवघड परिस्थितीला सरळ सरळ सामोरं जायला हवं. पुन्हा घोड्यावर बस. मिळेल तसा मदतीचा हात घे, मात्र लगाम हातात ठेव. मी अगदी मनाविरुद्ध स्वतःला नेटवर्किंगच्या जगात झोकून दिलं. दुसरी नोकरी घरी काही चालत येणार नव्हती. हे असं केल्यामुळेच 4-5 महिन्यात माझ्यासमोर एक नवं जग उलगडायला लागलं. नाहीतर किती दिवस लागले असते कुणास ठाऊक. दुसरा विचार, आतापर्यंत मी सुद्धा अनेकदा आपणहून ऊर्जा आणि आनंद वाढवणाऱ्या गोष्टी केल्याच की. त्या अर्थपूर्ण, इंटरेस्टिंग आणि पॅशनेट होत्या. कधी कधी निराशावादी, ताण देणाऱ्या सहकाऱ्यांबरोबर काम करायला लागायचं. इलाज नव्हता, पण त्यावेळेस मजा येत नव्हती. ऊर्जा खच्ची होत होती. आपल्या पेटीवर सुद्धा काळ्या आणि पांढऱ्या पट्ट्या असतातच ना. डोळ्यासमोर संगीत वाद्यवृंद, ऑर्केस्ट्रा आला. एवढी सारी वाद्य म्हणजे जणू ऊर्जा देणाऱ्या किंवा खच्ची करणाऱ्या गोष्टी. वेगवेगळ्या वाद्यांचा सूर, नाद आणि ताल याचं एकत्रीकरण ही संगीत रचना. मग मीच का नाही निवडायच्या माझ्या रोजच्या संगीत रचना, की ज्यांच्यामधून तयार होणारा सुसंवाद म्हणजे हार्मनी, जी ऊर्जा आणि आनंद वाढवणारी असेल. कोडं सुटलं. क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे वर्क लाईफ हार्मनी, जीवन जगण्याची कला. रोजच्या 24 तासात बकेट लिस्ट मधल्या वर्क लाईफच्या गोष्टींमध्ये फ्लिपफ्लॉप करण्यापेक्षा रोज वर्क लाईफ सहजीवनाचा सुसंवाद म्हणजे हार्मनी जोपासली तर त्यातून मिळणारी ऊर्जा म्हणजे जणू माझा रोजचा एंडोर्फिनस. शरीरात नैसर्गिकरित्या तयार होणाऱ्या हॅपी हॉर्मोनचा शॉट. आय वॉन्ट टू बी हाय ऑन लाईफ. केव्हा तरी कुठून तरी नकारात्मक ऊर्जा येणारच. माझे एंडोर्फिनस त्यावर पटकन वर्चस्व गाजवू शकतील का? शरीरातल्या या हॅपी हॉर्मोन्सनीच मला न कळत ॲक्रनमध्ये साथ दिली होती ना. माझ्या वर्क लाईफमध्ये करायच्या गोष्टींची बकेट लिस्ट तर खूप मोठी, आणि रोजचे 24 तास ही तर सर्वात मोठी संपत्ती. आता मी रोज जास्तीत जास्त ऊर्जा मिळणाऱ्या गोष्टींचा प्लॅन करणार. पूर्वीसारखा लिस्टवरच्या जास्तीत जास्त गोष्टी करायच्या असा प्लॅन नाही करणार. आयुष्याच्या तारेला योग्य ताण देऊन मी रोज हार्मनी तयार करू शकेन. हे सगळं बोलायला छान, पण करायला? प्रयत्न तर करूया. आधी मला नोकरी शोधायची आहे, ती टिकवायची आहे, करिअर प्लॅन करायचा आहे, मिनिसोटाची पूर्ण ओळख करून घ्यायची आहे. ठरलं तर मग. मी आता 50शीला आलेली. आयुष्यातला टर्निंग पॉइंट. या गावात फारशी ओळख नाही. नवीन गोष्टी शिकायचा उत्साह आहे का माझ्यात? मी माझी ज्ञानलालसा जिवंत ठेवू शकेन? नेटवर्किंगची गाडी पुढे जात नव्हती.
लवकरच लक्षात आलं, इथलं सामाजिक वातावरण ओहायोपेक्षाही सनातनी. इथले कित्येक लोक गावच काय गल्लीच्याही बाहेर पडलेले नसावेत. अगदी घट्ट वेढलेली समाज आणि कुटुंब व्यवस्था, त्यातून मी एकटी. लांबच्या स्टेट्समधून फारसं नवीन कोणी येणार नाही किंवा इथले लोक मिनिसोटा सोडून फारसे बाहेर जाणार नाहीत. म्हणूनच मिनिसोटा फ्लायओव्हर कंट्री. मला वाटतं भारतातल्या छोट्या गावातही नवीन माणसाला असाच अनुभव येत असेल. आता अजून एक नवीन शब्द. युरोपमध्ये मी होते एक्सपॅट आणि इथे होते ट्रान्सप्लांट. जणू मी दुसऱ्या एखाद्या ग्रहावर जन्मून मिनिसोटामध्ये आले होते. आता तर ट्रान्सप्लांट बरोबर नेटवर्किंगची सुरुवात करायला हवी. तेव्हा सुझनची भेट झाली. ती नेब्रास्का या कृषीप्रधान राज्यात वाढलेली. माझं आणि तिचं लगेच जमलं. व्यावसायिक आणि वैयक्तिक पातळीवर अगदी मेरीसारखं. आमच्या तिघींचे कॉर्पोरेट अनुभवही अगदी सारखेच. मेरीचे मार्केटिंग मधले, सुझनचे प्रॉडक्ट मॅनेजमेंट मधले आणि माझे टेक्नॉलॉजी मधले. तिघींमध्ये मिळून अमेरिकेतला पूर्व भाग, पश्चिम भाग, दक्षिण भाग, शिवाय युरोपचे अनुभव. सुरुवातीच्या ट्रेल ब्लेझर लाटेतल्या स्त्रियांचे कॉर्पोरेट अनुभव. जगात आम्ही कुठेही गेलो तरी तेच. आमच्यासारख्या ट्रेल ब्लेझर स्त्रियांना आपापल्या क्षेत्रात स्वतःच्या वाटा स्वतः शोधाव्या लागल्या. कुठलाच ब्लू प्रिंट किंवा मॅप उपलब्ध नव्हता. आजही त्या दोघी माझ्यासारख्याच माझ्या बहिणी आणि विश्वासार्ह मैत्रिणी आहेत. गेल्या 15-20 वर्षात मिनिसोटामध्ये खूप नवीन लोक आले. लोकसंख्या वाढली आणि समाजसंस्थाही बदलली. आलेले लोक मिनिसोटा सोडायला तयार नसतात. मी पण एक त्यातलीच की. हे राज्य म्हणजे जणू लपवून ठेवलेले रत्न. व्यावसायिक नेटवर्किंग पहिलीच आडकाठी. तुला टेलिकॉम इंडस्ट्री मधला अनुभव आहे, इथल्या इंडस्ट्री मधला नाही. मग मी सांगणार की मी बिझनेस समस्या आणि अडचणी सोडवते. त्यासाठी मी काही जुनी उदाहरणंही देत होते. गाडी पुढे जात नव्हती. ते तोंडावर बरोबर आहे, हो हो म्हणायचे, पण आश्वासन दिलेल्या गोष्टींचा काही पाठपुरावा नाही किंवा फीडबॅक नाही. माझ्या मागे हसतही असतील. नंतर समजलं की ही निष्क्रिय आक्रमकता. त्याला म्हणतात मिनिसोटा नाईस. नाव पण आहे वाटतं या वागण्याला. आपल्याकडे नाही का म्हणतात नानाचा चहा आणा, तसंच. कदाचित असाही विचार असेल की आता 50शीला आलेली नवीन गोष्टी शिकण्याची फारशी इच्छा नसणार, निरुत्साही असणार. टेलिकॉम इंडस्ट्रीशिवाय दुसरा अनुभव नाही. त्यात पुन्हा पगाराचा प्रश्न. ती खूप पैसे मागणार. तरुण माणसाला पगार पण कमी द्यायला लागेल. त्याच्याशी काहीच ओळख नाही, ट्रॅक रेकॉर्ड नाही. कशाला उगाच तिच्याबरोबर वेळ घालवायचा. इथल्या 2 मोठ्या इंडस्ट्री म्हणजे हेल्थ केअर इन्शुरन्स आणि फायनान्शियल सर्व्हिसेस. मला एडीसी कडून नव्या नोकरीसाठी, करिअरसाठी नाही, मदत म्हणून आउटप्लेसमेंट सर्व्हिसेस मिळालेल्या होत्या. त्यांच्या मदतीने या दोन्ही स्थानिक इंडस्ट्रीचा अभ्यास सुरू केला. त्यांचे बिझनेस आणि टेक्नॉलॉजी मधले बारकावे आणि खाचाखोचा, बिझनेस आणि टेक्नॉलॉजी मॉडेल्स, प्रोसेस, मेट्रिक्स, कितीतरी गोष्टी होत्या त्या शिकत गेले. सध्या तरी ही पुस्तकी विद्या जी आउटप्लेसमेंट कंपनीच्या मोठ्या बिझनेस लायब्ररीच्या अनुषंगाने मी शिकत होते. या ज्ञानाचा उपयोग करून मी इतर लोकांचे प्रत्यक्ष अनुभव विचारायला लागले. बिझनेस कॉन्फरन्समध्ये इंटरव्ह्यू घेतल्यासारखे. थोडक्यात मी व्हायकेरियसली म्हणजे अप्रत्यक्षपणे त्यांच्या अनुभवाद्वारे शिकत होते. त्यानंतर मात्र माझं व्यावसायिक नेटवर्क झपाट्याने वाढू लागलं. काही दिवसांनी नेटवर्किंगमध्ये भेटलेल्या मार्कने फायनान्शियल सर्व्हिसेसमध्ये, तर टीमने हेल्थकेअर इन्शुरन्समध्ये पहिली संधी दिली. आता नेटवर्किंग आणि लुसंट टेक्नॉलॉजी मधलं नेटवर्किंग यामध्ये बराच फरक जाणवत होता. त्यावेळेस नेटवर्किंग फक्त एकाच कंपनीमध्ये, एकाच इंडस्ट्रीमध्ये
भले ते असो वेगवेगळ्या पातळीवर, देशात आणि सहकाऱ्यांबरोबर. पण आमचे संदर्भ, शब्दसंग्रह हे सगळे सामायिक होते. आम्ही टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये होतो, एकाच कंपनीमध्ये होतो. आता नेटवर्किंग, विविध इंडस्ट्रीमध्ये, विविध कंपन्यांमध्ये. बिझनेस संदर्भ, भाषा, अनुभव, कॉर्पोरेट संस्कृती अगदी वेगवेगळी. काही मूलभूत तत्वे कोणत्याही इंडस्ट्रीमध्ये कशी लागू पडतात याचा अंदाज आला. जुळवून घ्यायला जरा वेळ लागला. नेटवर्किंगने माझी ऊर्जा खच्ची होत होती. रोज नवीन काहीतरी शिकत असल्याने खूप दमत होते. आणि लक्षात आलं की माझ्या बकेट लिस्टवर आहेत ना रोजच्या ऊर्जा वाढवणाऱ्या, एंडोर्फिनस देणाऱ्या गोष्टी. मग माझा रोज जास्तीत जास्त ऊर्जा मिळवण्याचा प्लॅन मी का अजून अंमलात आणला नाही? मिनेसोटामधली 10,000 सरोवरं आणि माझी सेलिंगची आवड. छान सुरुवात करता येईल. सेल बोट म्हणजे 2 शिडांची, वाऱ्याच्या जोरावर पाणी कापत जाणारी बोट. इंजिन हे फक्त संकट काळासाठी उपयोगाचं. वाऱ्याची दिशा आणि वेग यावर कुठलं शीड वापरायचं आणि पाण्यावरच्या कुठल्या रस्त्याने जायचं हे ठरणार. सेलिंगची भाषा, सेलिंगला लागणाऱ्या दोऱ्यांच्या गाठी आणि वाऱ्याला अनुकूल होतील अशा पद्धतीने पटापट शिडांच्या दिशा बदलायला मी ग्रीसमध्ये शिकले होते. वारा वाचायला मी जरा कच्ची होते, पण आता सराव आणि तालीम करायला हवी. मिनेसोटाला तर समुद्र किनारा नाही, पण सरोवर आहेत. त्यातलाच एक मिनिटोका लेक, 14,000 एकर विस्ताराचा. वायझेटा यॉट क्लबच्या आठवड्यातून 3-4 वेळेला सेलिंगच्या शर्यती. माझी कोणाशी ओळख नाही, बोट नाही. मग काय करणार? दर शनिवारी शर्यतीच्या आधी अर्धा तास स्वयंसेवक नाविकांसाठी एक टेबल असायचं. तिथे जाऊन बसायचं. क्रमशः लेखिका विनया गोरे, अभिवाचन वैशाली दंडवते. धन्यवाद.